नमस्कार. जय जगदंब नमो आदेश. मी निशिगंधा अमोल नवले आज तुम्हाला रेवणनाथ महाराजांबद्दल माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. तर नऊ नाथांमधले सातवे नाथ म्हणजेच रेवणनाथ व हे चमस नारायण यांचे मूळ अवतार आहेत. तसेच यांचा जन्म रेवा नदीमधून झाला आहे व रेवा नदीमधून जन्म झाल्यामुळे यांचे नाव रेवणनाथ असे ठेवण्यात आले. तसेच श्री दत्तात्रय महाराजांनी यांना महिमा सिद्धी दिली आहे आणि ते त्यांचे गुरु देखील आहेत. तसेच त्यांनी अनेक प्रकारच्या लोकांच्या समस्या सोडवल्या. जनकल्याण, नाथ परंपरा, गुरु शिष्य परंपरा ह्या त्यांनी पुढे चालवल्या व आपल्या शिष्यांनाही सांगितले. त्यांनी दत्तात्रय महाराजांकडून अनेक ज्ञान व सिद्धी प्राप्त केली आणि म्हणूनच त्यांना रेवण सिद्ध असेही म्हटले जाते. त्यांनी या सिद्धींचा वापर करून अनेक गोरगरिबांना भोजन दिले. तसेच विठेगाव येथे रेवणनाथांची समाधी आहे व नाथांची स्वयंभू दगडी चिराही आहे. तसेच रेवणनाथांचे प्राचीन काली 2 मंदिरं आहेत व दर गुरुवारी किंवा अमावस्येला येथे यात्रा भरते. पुढे मी तुम्हाला वटसिद्ध नागनाथ यांच्याबद्दल सांगणार आहे. तर माहिती आवडल्यास आदिमाया आदिशक्ती चॅनलला नक्कीच फॉलो करा. ओम नमो आदेश.